नुकतीच आज जी ओडिशा राज्यातील जी एक घटना आहे, एक वृद्ध तो आपल्या बहिणीच्या अकाउंटवरती पैसे 19,300 हे पैसे बँकेमध्ये जमा होते आणि हे त्यांनी बँकेमध्ये किती वेळा जाऊन त्यांनी सांगितलं असेल, की माझे हे पैसे माझ्या बहिणीचे अकाउंटवरती आहे, ते कसे काढावे आणि त्यांनी प्रक्रिया केली असेल खूप आणि तो त्रस्त झाला असेल आणि त्याच्यावर कोणी दया केली नाही, कोणी प्रीती केली नाही आणि त्याची जी भावना आहे, ती त्यांनी त्याची आज कोणीच्या कर्मचारी जे बँक आहेत, किती हराम असतील आणि किती काय असतील बघा. हा जो शेवटच्या काळामध्ये किती भयंकर दिवस आणि तो काळ आणि वेळ आज जगाला हादरवत आहे. पहा जो एक कंकाल म्हणजे जे एक शरीर ते गाडलेले ते काढून आणि तो खांद्यावर घेऊन आज बँकेमध्ये त्यांनी हजर केलेलं आहे. तर ह्याच्या मागे जे काय आहे एक ते आज आपण पाहणार आहेत. तर सर्वांना जय येशू. आज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण असे बरेचसे ठिकाणी आपण हे पाहतो, की आज हा जो काळ आहे शेवटचा, या शेवटच्या काळामध्ये आज भयानक दिवस आलेले आहेत. या दिवसामध्ये या काळामध्ये कोणी कोणाला प्रीती करायला तयार नाही. जो तो आपल्याच स्वार्थासाठी, भल्यासाठी पाहत आहे. तर पहा आज जे प्रभूने आपला 2025-26 अगोदर जे आपला सांगून ठेवलेलं आहे, ते आज व्हायला टाईम लागलेला नाही आहे. आणि आज जो काळ आहे, तो भयंकर दिवसामध्ये चाललेला आहे. एक-एक घटना जी आहे, ती प्रसिद्ध जगामध्ये होत आहे. एक घटना 2-3 दिवसापूर्वी झालेली, जी आज जगात सर्वांना माहीत होणार आहे. पहा, आज बँकेत जे पैसे 19,300 हे गरिबासाठी कितीतरी आहे पटीने मौल्यवान आहेत. म्हणजे ते एक ते एक त्याच्या मागे लागलेले त्याचे श्रम आणि हे एक जगातील पाहिलं आणि आज शैतान कसं काम करत आहे, ह्याच्यावरती पण थोडा फोकस लावा. बघा, आज ते 19,000 ते करतात आणि जमिनीतून ते जे मृत शरीर ते काढलं आणि खांदार घेऊन तो बँकेत गेला. आणि ह्याच्या मागे पण एक रहस्य आहे. पहा माझ्या भावांनो, माझे जे मसीह भाऊ आहे ते त्यांना हे ठाऊक आहे. कारण की आज जो शैतान आहे, तर कुठल्या स्टेप, कुठल्या काळापर्यंत, कुठल्या वेळेपर्यंत नेईल ना, याची गॅरंटी नाही आहे. पहा आज त्यांनी काढलं आणि बँकेमध्ये घेऊन गेला आणि जी जी घटना झाली, जी वेळ आली, ती जी प्रभूने आपल्याला सांगून ठेवलेली आहे, की शेवटच्या टायमाला प्रीती नाही राहणार आहे. प्रीती थंडावेल आणि लोकं एकमेकांची भांडणं करतील. भयानक दिवस येतील असं आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे. तर आपलं वचन काय सांगते त्यावरून चला पाहू. आपल्याला प्रभूने सांगून ठेवलेलं आहे ते पाहू आज. तर मत्तई याचा 24वा अध्याय आणि 12वं वचन पहा इथे. इथे आपल्याला काय सांगितलं आहे? आणि अन्याय वाढेल. पहा, अन्याय वाढेल. अन्याय वाढेल. बघा आज जे गरिबावरती किती तरी अन्याय वाढत आहे आणि त्याने बघा त्याच्यावर तो कितीतरी बँकेत गेला असेल आणि त्यांनी अ, मागणी केली असेल, अर्ज केला असेल. एक त्याने सांगितलं असेल तर त्याची कोणी ऐकायला तयार नाही म्हणून त्यांनी एक काहीतरी पुरावा असं सांगत असेल बँकेत. त्यांनी तो डायरेक्ट मृतदेहच बाहेर काढला आणि हे पहा इथे आणि अन्याय वाढेल. त्यामुळे पुष्कळांची थंड होईल. प्रीती थंड होईल म्हणजे प्रीती कोणी करणार नाही. या आपल्याला प्रभूंनी 2026 अगोदरच आपल्याला सांगितलेलं आहे. पहा 2000 वर्षापूर्वी जी प्रभूने आपल्याला सांगून ठेवलं आहे, ते आपण ध्यानात ठेवावे आणि जो हा काळ आहे हा भयंकर आहे आणि आज जसं-जसं देवाचं येणं जवळ आलेलं आहे, तसा सैतान हा काही ना काही लोकांना एक भटकवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये तो अडकवत आहे. आज जी घटना झाली ओडिशा राज्यामध्ये, जो मृतदेह बाहेर काढून आणि खांद्यावर घेऊन जात आहे. आज याच्या मागे जे कार्य आहे ते पूर्ण सैतानाचं आहे. पहा, जो मृतदेह बाहेर काढला आणि खांद्यावर घेऊन तो बँकेत गेला आणि पहा ती 19,300 आता भले गरीब असेल पण तो 19,000चा
साठी तो मृत्यूदेह बाहेर काढणार नाही. पण त्याच्या मागे पण एक सैतानाचे रहस्य आहे. पहा, कुठल्याची जी आपण विचार पण करू शकत नाही, अशा घटना घडायला लागल्या आहेत. पहा, हे शेवटच्या काळामध्ये आहे. बघा, आपण विचार पण नाही करू शकत. 19,000 आता या 2026 मध्ये भले गरीब असेल, पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यावर ठीक आहे, त्याच्यावर फारच हे संकट असेल हे ते. पण 19,000 साठी तो मृत्यूदेह पण त्यांनी बाहेर काढला आणि खानदार घेऊन जाणे म्हणजे याच्यामध्ये पण एक काहीतरी आहे रहस्य. पहा, आणि जो आकडा आहे तो 19 आताच 6-7 महिन्यापूर्वी एक घटना घडली होती. जी सोशल मीडियावर 2 कपल होते. ते एक आपण त्याचे नाव नाही घेत, पण त्याचा पण आकडा 19 तुम्ही पाहिला असेल. 19 बेनी 33 म्हणजे एक हा 19 आणि हे 19,000 ह्याच्यामध्ये काहीतरी पण एक रहस्य आहे. पहा, आज 19 आकड्याचा कसा वापर करत आहे सैतान, हे ऑब्झर्व्ह करा तुम्ही, रिसर्च करा. बघा आज कोणच्या ना कोणचे बघा सोशल मीडियावरती बघा, पहिले 6-7 महिन्यापूर्वी ती 19 मिनिटाचा व्हिडिओ आज तो जगभरात हजर राहतो. Instagramवरती, Facebookवरती, पूर्ण सोशल मीडियावरती. आणि हाच आज 6-7 महिन्याने पुन्हा एक 19,300 हा व्हिडिओ आहे पूर्ण जगभरात आता जाणार आहे. बघा, एक सैतान कसा कार्य करत आहे माणसाच्या अंगातून एक आणि हे प्रभूने आपल्याला सांगून ठेवले आहे. शेवटच्या काळाला अशी घटना घडणार आहे. तर यातून आपल्याला सावधान व्हायचं म्हणजे विश्वासी भावानो आणि आपल्या प्रभूमध्ये मंडळीमध्ये टिकून राहायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ इथे थांबवतो आणि या व्हिडिओमध्ये मी चुकलो असेल तर क्षमा असावी प्रभूकडे आणि तर आजचा हा व्हिडिओ इथे थांबवतो आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपले सावधान व्हा, विश्वासी राहा शेवटपर्यंत आणि प्रभूमध्ये टिकून राहा. सर्वांना जय येशू.